गोविंद तुमच्याकडे येते, वडेट्टीवार सध्या बोलतायत, थेट जाऊया. एवढ्या गंभीर अशा गुन्ह्यासाठी एवढी सक्षम आमची पोलीस यंत्रणा ही कुचकामी होताना आम्हाला दिसली, याचं फार वाईट वाटलं. जेव्हा शपथविधी नागपूरमध्ये होता तेव्हा वाल्मिक कराड हा नागपूरमध्ये असल्याची एक चर्चा आहे. असेल त्याबाबतची माहिती सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाडांनी मांडली, आमच्या दसांनी मांडली, सुरेश दसांनी. मला हे कळत नाही की या प्रकरणामध्ये नेमकं काय. एक मंत्री सत्तेतला, दुसरा सत्तेतलाच आमदार, हे सगळं जे प्रकरण फिरतेय, खरं म्हणजे एकामेकावर पुन्हा आरोप दोनही पक्षाची, यातून सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मुख्यमंत्र्याचा धाक आमदारावर नाही, पक्षप्रमुखांना त्यांची चुप्पी, ती शांतता राष्ट्रवादीच्या नेत्यांची, की धनंजय मुंडे टार्गेट आहे, धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातले नेते प्रयत्न करतायत. असे अनेक प्रश्न या प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहेत. त्यामुळं एकूणच आता यावर अधिक चौकशीची दिशा भरकटण्यापेक्षा SITनी आणि CIDनी जे काही आता दोन यंत्रणा काम करतायत या संदर्भात, त्यांनी प्रामाणिकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा, तळापर्यंत जावं. जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती, त्याचे अनेक पुरावे आहेत, त्यांची जवळीक होती, त्यांच्या घरात वावरत होते. आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही. मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का, पण चौकशी झाली पाहिजेत, हे मात्र नक्की माझी मागणी राहणार. बीड जिल्ह्यातलं जे अर्थकारण आहे त्यातनं हा सगळा प्रकार घडला, त्यात पोलीस देखील इन्व्हॉल्ड होते, त्यामुळे हे सगळं. हे बघा, तिथे नेमले जाणारे पोलीस तिथल्या नेत्यांच्या मर्जीनं, तिथले नेमले जाणारे नियुक्त सगळ्या नेत्यांच्या मर्जीनं, सगळे मिळून तिथली यंत्रणा. अनेक अधिकारी बीडचे आमच्याकडे येतात त्यावेळेस सांगतात की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांची आम्ही काम करून घेतो, ज्या पद्धतीनं कामं होतात. सुरुवातीला एक अधिकारी सांगत होता, साहेब एवढं काम करायची गरजच काय, आपण 30-40% काम करतात आमच्याकडे, तेवढंच करू. 25% होतात कामं, तेवढेच करू, असं एक अधिकारी सांगितलं. म्हटलं हे काय, म्हणजे बीडमध्ये जे काही मिळतं, सरकारकडून निधी मिळतो, बजेटमध्ये तरतुदी होतात, त्यातले निम्मे पैसे सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते मिळून वाटप करून घेतात. म्हणून कॅगच्या अहवालामध्ये जे काही आता मिसिंग आहे, जुळत नाहीत, कामं झाले की नाही माहीत नाही, जे काही आता कॅगने आपलं मत नोंदवलं त्याच्यावर शेरेल पिलेत, इन्क्वायरी कॅगच्या रिपोर्टमध्ये जे काही आलंय त्यातून जवळपास 96,000 कोटीची कामं मिळेनाच. त्यातली अधिकाधिक कामं ही बीड जिल्ह्यातील आहेत. म्हणजेच अर्थकारण जे काही चाललेलं आहे, जे वसुली आहे, खंडणी आहे, 5 लाख रुपयाचं काम सुद्धा कोणी करू शकत नाही. तो कुणाच्याही दबावाला बळी न पडता हा तपास व्हावा